हाके सरीशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून कविता आठव धावून या घालिक ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून पांडुरंगा करू प्रदान प्रवेश्य ममवाचमिमां सुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनिरामुदाभं जगन्निहितपाणिमण्डलं मण्डनानां तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर निवृत्तिउदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य तुझ जननी देवाची वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून पांडुरंगाच्या स्वभावाचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल
भगवान नरसिंह जयंतीचा अशा प्रकारचा आजचा हा दिवस आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. जशी रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, तशीच ही नरसिंह अशा प्रकारची जयंती. आपल्या संप्रदायामध्ये जे उपवास सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आजचा एक नरसिंह जयंतीचा अशा प्रकारचा एक उपवास आहे. म्हणून आजचा हा अनन्य साधारण अशा प्रकारचा आपल्या संप्रदायातील असा हा दिवस आहे. आजच्या दिवशी, आजच्या तिथीला भगवान नरसिंहाच्या रूपानं प्रगट झाले आणि त्यानिमित्तानं आपली ही सेवा असल्यामुळं हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अभंग तुकोबा यांचा आहे आणि अतिशय गोड अशा प्रकारचा हा अभंग आहे. देवाचा स्वभाव प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. संसारामध्ये जन्माला आलेल्या जीवाने देवाची शरणागती का करावी याचं उत्तर या अभंगातून आपल्याला सापडतंय. विठ्ठल विठ्ठल उद्धार करून घेणं हे मुख्य अशा प्रकारचं कर्तव्य आहे. मुक्ती मार्ग हळूची धरा, मुक्तीचा मार्ग धरणं हे मुख्य अशा प्रकारचं कर्तव्य आहे जीवाचं. बाकीचा संसार करणं एक सगळ्या जन्मामध्ये करता येतो, पण मुक्तीची साधना मानव जन्मा वाचून, मानव शरीरा वाचून दुसऱ्या कुठल्याच शरीरामध्ये करता येत नाही. आणि म्हणून मानवाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर मुक्त होणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि मग त्या दृष्टीनं, मुक्तीच्या दृष्टीनं वाटचाल मानवाने केली पाहिजे. आणि या संसारातून, जन्ममरणातून, या दुःखातून मुक्त होण्यासाठी शास्त्रकारांनी अनेक अशा प्रकारची उपाययोजना केलेली आहे. अनेक साधना सांगितलेली आहेत, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. उपायाची नाही वाणी ज्ञानोबरायांनी म्हटलेली आहे. उपायाची उणीव नाही, अनेक अनेक उपाय आहेत. कर्म मार्ग आहे, अष्टांग योग मार्ग आहे, विचाराचा ज्ञानाचा मार्ग आहे, असे अनेक अनेक मार्ग आहे. कर्म नैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयः. जनकादिक राजे या कर्माचंच अनुष्ठान करून या कर्मयोगाच्या द्वारा या स्थितीला, या गतीला, मुक्तीला प्राप्त झाले. अष्टांग योगाचाही मार्ग आहे, ज्ञानाचाही सर्वोत्तम अशा प्रकारचा मार्ग आहे, ज्याला विहंगम मार्ग म्हणतात. असे अनेक
अनेक मार्ग आहेत आणि अशा अनेक मार्गामध्ये एक मार्ग आहे सर्वश्रेष्ठ मार्ग, तो म्हणजे भक्ती मार्ग. म्हणून साधू संतांनी या भक्तीला सगळ्या साधनातलं सर्वोत्तम अशा प्रकारचं साधन म्हणून सांगितलेलं आहे. तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती. ही हरिभक्ती ही सर्व साधनामध्ये मुकुटस्थानी आहे. मुकुटस्थानी देवाला शरण जाणं, देवाची सेवा करणं, भक्ती करणं हा मार्ग आहे. आणि साधू संतांनी या मार्गाचा जास्त उहापोह केला, या मार्गाचा उदो जास्त केला. त्यांनी याच मार्गाचा आश्रय केला. का? बाकीची सगळी साधनं बाजूला सारून या भक्तीचाच आश्रय का केला? तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण याचा स्वभाव. कोणाचा स्वभाव? पांडुरंगाचा स्वभाव. या भक्तीच्या मार्गाला लागण्याचं कारण, आम्ही भक्ती करण्याचं कारण आणि लोकांनाही भक्ती करा म्हणून सांगण्याचं कारण आहे याचा स्वभाव. तुकोबारायांनी त्याचा स्वभाव ओळखला होता, जाणला होता, अनुभवानेही जाणला होता. सुरुवातीला परोक्ष कळाला होता. शास्त्राची वचनं, साधू संतांची वचनं ऐकून त्याचा स्वभाव लक्षात आला होता, कळाला होता. नंतर साधना करायला लागलो. साधना केल्यानंतर त्याचा अनुभवही आला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अनुभवाला आलं, त्याची साक्ष आली. आणि तेच अशा प्रकारचं आम्ही काय करतोय? प्रगट अशा प्रकारचं करतोय. अनुभव आला, त्याचा स्वभाव कसा आहे ते कळालं. त्याचा स्वभाव कळाल्यामुळे तुम्ही भक्तीला लागले. हो, अगोदर वरून कळालं होतं, प्रत्यक्ष काय त्याचा अनुभव नव्हता. परोक्ष रूपाने त्याचा स्वभाव कळाला होता. पण भक्ती करायला लागल्यानंतर त्याचे अनुभव यायला लागले आणि मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आला. कसा आहे देवाचा स्वभाव, कसा आहे पांडुरंगाचा स्वभाव? तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात कृपावंत कोण माझे विठाई वाचून. कसाय पांडुरंगाचा स्वभाव, कसाय पांडुरंग? तुकोबाराय म्हणतात की तो फार फार कृपावंत आहे, कृपाळू आहे. कृपा करणं हा त्याचा स्वभाव आहे. स्वभाव याच्यासारखा कृपाळू जगामध्ये दुसरा कोण आहे? ऐसा कृपावंत कोण किंवा ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. माझ्या
कोणीही याच्यासारखं कृपाळू नाही. फारच फारच हा कृपाळू आहे. विठ्ठल विठ्ठल सागराचं जसं माप नाही तसं पांडुरंगाच्या ठिकाणी असणारी जी कृपा आहे त्या कृपेलाही काही फारच फारच कृपाळू आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची गोवळी, विठ्ठल कृपेची गोवळी, विठ्ठल कृपेची गोवळी. तुका म्हणे भोळी
आणि हा त्याचा स्वभाव असल्यामुळं आम्ही त्याची भक्ती करतो. जर तो कितीही चांगला असता, कितीही शक्तिमान असला, समर्थ असला आणि तो जर कृपाळू नसता तर कोण त्याच्या नादी लागला असतो? एखादा माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे आणि त्याचा पैसा कोणाच्याच कामाला येत नाही, तो कोणाला काहीच देत नाही, काय त्याचं कामाचं? कोण जाईल त्याच्याकडं? त्याची श्रीमंती, त्याची त्याला तकलाफ. आपल्याला काय त्याचा फायदा? जर आपल्याला फायदा होत असेल तर माणसं त्याच्याकडे जातात. शास्त्रांनी, संतांनी या पांडुरंगाचंही वर्णन करत असताना खूप वर्णन केलं. हा आनंद स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावर्ण, नाही उपवर्ण, गुणाचे ते स्वरूप दृष्टीनेही तो चांगला आहे. सत्य आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, व्यापक आहे, हे सगळं खरं जरी असलं पण आम्हाला काय त्याचा फायदा? जरी तो सगुण जरी झालेला असला, गुणवान जरी झालेला असला, अनेक गुण त्याच्या ठिकाणी जरी असले, ऐका, यश, श्री, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, एक मुद्दाम काढला मी त्यातला, हे जरी सगळं त्याच्याकडे असलं पण आपल्याला त्याचा काय फायदा? त्याची त्याला लागला, सगळे गुणवान आहे, चांगला रूपवान आहे, पण आपल्याला त्या रूपाचा काय फायदा? त्याच्या ठिकाणी खूप ऐश्वर्य आहे, त्या ऐश्वर्याचं आपल्याला काय घेणं देणं? मग आपण त्याच्याकडं का जायचं? काय त्याची भक्ती करायची? काय त्याचं भजन करायचं टाळ फुटेपर्यंत? त्याचं कारण आहे, त्याला शरण गेल्यानंतर, त्याची भक्ती केल्यानंतर त्याची कृपा शक्ती जागी होते. तो फार कृपाळू आहे, त्याच्याकडे जाणाऱ्यावर तो कृपा करतो. कृपा हा कृपाळू आहे तो. कारण ज्या वेळेला शुकाचार्य जन्माला आल्याबरोबर त्याने अरण्याचा रस्ता धरला, वनात निघून गेले. तसे ते जन्मालाच येत नव्हते. आईच्या पोटामध्ये राहिले 12 वर्ष. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी झाले, 12 वर्ष तपालेले, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेलेले. 12 वर्ष आईच्या पोटात राहिले, बाहेरच यायला तयार नाही. व्यासाने विचारलं, तू बाहेर काय येत नाहीस? सांगितलं, मला भीती वाटते, माया मोह निर्माण करी याची मला काय वाटते? भीती वाटते. म्हणजे तुला माया मोह निर्माण करणार नाहीये बाहेर. म्हणजे तुम्ही कसं काय सांगून चालेल? तुम्हालाच मायेनं मोह निर्माण केलाय. जे अर्थी तुम्हाला पोराने बाहेर यावं आणि पोराचं तोंड पाहावं वाटतंय, ते अर्थी तुम्हालाच मायेनं काय केलेलं आहे? मोहित केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सांगून चालत नाही. मग पुढे तुझे जबरदस्त जामीन आणा. मग भगवान कृष्णांना बोलवलं, पाचारण केलं आणि मग भगवान कृष्णाने सांगितलं की बाहेर ये बाळा. कोण तुम्ही? तुला ज्या मायेची भीती वाटते त्या मायेचा पती आहे, त्या मायेचा मालक आहे, माया ज्याच्या अधीन आहे, सगळ्या जगाची निर्मिती करणारा, सगळ्या जगाचा संवाद करणारा मायापती आहे मी, श्रीकृष्ण आहे मी सांगतो बाळा तू बाहेर ये. आणि मग भगवान कृष्णाने सांगितल्यानंतर शुकाचार्य आईच्या उदरातून बाहेर यायला तयार झाले. आले. भगवान श्रीकृष्णाने सांगून सुद्धा अंतःकरणातली मायेविषयीची भीती कायमची गेलेली नसल्यामुळं कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेलेले. आल्यावर भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं, व्यासांचं आई वडिलांचं दर्शन घेतलं. कपडे सुद्धा नव्हते अंगावर, जसे जन्माला आले तसंच वनाचा रस्ता धरला. आईच्या शरीराचा स्पर्श फक्त त्यांच्या शरीराला झालेला, नंतर आयुष्यामध्ये कोणत्या स्त्रीचा स्पर्श नाही. विषय जिंकूनच जन्माला आलेले, विषय जिंकून जन्मले,
शुकादि कदा तुझे गेले. अरण्यात गेले. त्यानंतर मध्ये अप्सरा भेटले. अमकं तमकं ते झालं सगळं. आणि एका गुहेमध्ये जाऊन समाधीस्थ झाले. कसले समाधी. एके दिवशी व्यासांनी नारदाच्या सांगण्यावरून नारदाने उपदेश केल्यामुळं भागवताची रचना करायला सुरुवात केली. श्लोक रचायचे. श्लोक रचना करून जे आश्रमामध्ये विद्यार्थी होते त्यांच्याकडे अध्ययन करण्यासाठी त्यांना ते श्लोक शिकवायचे. संहिता शिकवायची. ते श्लोक कंठस्थ करून घ्यायचे त्यांच्याकडून. एके दिवशी ही मुलं व्यासांची विद्यार्थी समिधा आणण्यासाठी म्हणून अरण्यात गेली. अरण्यात त्या समिधा गोळा करत असताना त्यांना ती गुहा दिसली. त्या गुफेत घुसले. सुंदर वाटली गुहाची म्हणून तर ते सगळं निरीक्षण करत असताना त्या आतमध्ये गेल्यानंतर एक दिव्य अशा प्रकारचा एक योगी दिसला. तेजपुंज, अतिशय कमी वयाचा, 12 जास्त असं थोडस असं तो तरुण योगी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं, बाप एवढ्या कमी वयाचा योगी, एवढा तेजपुंज. त्यांना असं वाटायला लागलं की हा तर आपल्याच वयाचा आहे. त्याने समाधीतून उत्थान व्हावं, आमच्याशी बोलावं, काही गोष्टी कराव्यात असं त्या विद्यार्थ्यांना वाटायला लागलं. म्हणून त्यांनी त्या महात्म्याला अर्थात शुकाचार्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. काही उपयोग झाला नाही. तो महात्मा काही समाधीतून उठवला नाही. त्यांच्याजवळ थोडस जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोडस हलवलं पण काही मेळ बसलं नाही. त्यांचं समाधीतून काही उत्थान झालं नाही. ती मुलं खिन्न होऊन नाराज होऊन आश्रमात गेले. आश्रमात गेले तरी त्यांचं काही कशात लक्षच लागेल. दिव्य महात्म्याचं दर्शन झालं पण तो महात्मा आपल्याला बोलला नाही. तो बोलावा, आपल्या बरोबर राहावा असं त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा अपुरी राहिली. आणि पुन्हा पुन्हा त्यांचं मन त्या दिव्य असणाऱ्या त्या पुरुषाकडं, त्या शुकाचार्याकडं आकर्षित होत होतं. पाठ चालू केला व्यासाने. पाठ चालू असताना लक्षात आलं, शिकवणाऱ्याच्या लक्षात येतं कुणाचं लक्ष आहे कुणाचं नाही. सगळे विचलित झालेले दिसले. काय बरोबर पाठात लक्ष लागत नाही. विचारलं काय काय भानगड आहे, का होते तुमचं आज असं दररोज पाठात लक्ष देत होते, तुमचं पाठात लक्ष नाही काय. त्यांनी सांगितलं की बाबा महाराज आम्ही अरण्यात गेलो होतो आणि असं असं सगळं ते घडलेलं सगळं सांगितलं. कुणीतरी योगी पुरुष आहे, दिव्य आहे, त्याला आम्ही पाहिलं आणि त्याला पाहिल्यापासून आम्हाला असं वाटतं की तो आमच्यासोबत असावा, त्याच्याशी बोलावं, करावं. व्यासाने अंतर्दृष्टीनं पाहिलं कोण असावा हा महात्मा. आणि अंतर्दृष्टीनं पाहिल्यावर लक्षात आलं की हे तर आपले चिरंजीव आहे. पण व्यासांनाही शुकाचार्यांची गरज होती. व्यास भागवत लिहित होते पण ती भागवत सांगण्यासाठी शुकाचार्य लागत होते. ग्रंथ लिहिणं वेगळं आणि सांगणं वेगळं. भागवत सांगण्याचा अधिकार त्या महात्म्याला आहे की ज्यांना शुकाचार्यासारखं वैराग्य. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला हा महात्मा आपल्या आश्रमात यावा वाटतो. हा यावा वाटतो गुरुजी. मग एक तुम्हाला उपाय सांगतो, तेवढा तुम्ही उपाय करा. एक श्लोक लिहिला व्यासाने. त्यांना तो शिकवला, त्यांच्याकडून कंठस्थ करून घेतला आणि सांगितलं की हा श्लोक तुम्ही तिथं जाऊन गायन करा. त्या महात्म्याजवळ जाऊन सगळ्यांनी एका सुरात हा श्लोक म्हणायचा, वाचायचा, गायन करायचं. ठीक आहे. तो मुलाने तो श्लोक कंठस्थ केला, पाठ केला आणि तो म्हणत म्हणत ते तिथपर्यंत गेले. तिथं त्या गुहेत गेल्यानंतर त्या ठिकाणी ते शुकाचार्य बसलेले होते. तिथे यांनी त्या श्लोकाचं गायन केलं. वरहा पीडम नटवल उपकर्णयोग कर्णिकारम वेंकटवास कनक कपीशम वैजयंतीं शमालां रंगां वैनोदल सुदया पूरयांगुपवन्देन वृंदारण्यं सपदगं रमणं प्राविशत् गीत कीर्तिः
पीडम नटवर वपु कर्णयोकर्णी. भगवान श्रीकृष्णाच्या अतिशय सुंदर रूपाचं वर्णन केलेलं आहे. डोक्यावर मोर मुकुट आहे. हा पीडम नटवर वपुः, नटाप्रमाणे अशा प्रकारचं शरीर धारण केलेलं आहे, वेश धारण केलेला आहे. कर्णयोग कर्णिकम, कानावर कमळाचं फुल अशा प्रकारचं ठेवलेलं आहे. असं भगवंताच्या त्या रूपाचं वर्णन. आणि हातामध्ये वेणू आहे, खांद्यावर घोंगडी आहे. आणि सगळ्या गोपाळासह परमात्मा त्या वृंदावनामध्ये गाईवासर घेऊन प्रवेश केला, अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि हे वर्णन केलेले श्लोकाचे शब्द ज्या वेळेला त्या शुकाचार्यांच्या कानात पडले, महाराज ज्यांना हलवून मोठ्याने बोलून असं चांगलं हलवलं तरी त्यांचं समाधीतून उत्थान झालं नव्हतं. पण भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनाचे हे शब्द ज्या वेळेला त्यांच्या कानात घुसले, निर्विकल्प समाधीमध्ये पोहोचलेला महात्मा, त्रिपुटी रहित अवस्थेमध्ये जो आत्मानंदाचा उपभोग घेतो, असा महात्मा हे शब्द कानावर पडल्यावर समाधीतून उठला. ते मुलं त्या श्लोकाचं गायन करत होते, नाचत होते, त्यांच्याबरोबर तो नृत्य करायला लागला, त्यांच्याबरोबर तो म्हणायला लागला, त्यांच्या मागोमाग ते श्लोक. थोडा वेळ त्यांनी नृत्य केलं, थोड्या वेळ त्यांच्याबरोबर गायन केलं. पुन्हा एकदम उदास झाले शुकाचार्य, आणि एकदम उदास होऊन पुन्हा त्या जागेवर जाऊन बसले आणि समाधीस्थ झाले. कोणाच्या लक्षात येईना महात्मा उठला खरा, त्याने गायनही श्लोकाचं करू लागलं, नृत्यही केलं, आणि एकदम उदास झाला, खिन्न झाला, आणि पुन्हा समाधी लावून बसलं. पुन्हा त्यांनी प्रयत्न केला उठवण्याचा, पण काही तो काय उठेल. पुन्हा अजून जास्तच नाराज झाले. पुन्हा आश्रमात गुरुजींना सांगितलेला सगळा वृत्तांत घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. व्यासांच्या लक्षात आलं, हा उठलाय खरा, पण उदास का झाला हे पोरांच्या लक्षात नाही आलं. पण व्यास महर्षी आहेत, स्वीकारदर्शी आहेत, सर्वज्ञ आहेत. त्यांच्या लक्षात आलं की नाराज होण्याचं कारण काय, उदास होण्याचं कारण काय, खिन्न होऊन पुन्हा समाधी लावून बसण्याचं कारण काय. व्यासानी आणखी एक श्लोक लिहून दिला आणि सांगितलं, काल शिकवलेला श्लोक जाऊन म्हणायचा, महात्मा समाधीतून उठेल, कालच्या प्रमाणे नृत्य करी, तुमच्या बरोबर गायन करी, आणि ज्या वेळेला उदास झाला, एकदम खिन्न झाला, पुन्हा समाधीकडे त्याची प्रवृत्ती झाली की हा दुसरा श्लोक तुम्ही कंठस्थ करून तिथं जाऊन म्हणायचा. विद्यार्थ्यांनी 2 श्लोक पाठ केले गेले. कालच्या प्रमाणे त्यांनी तो श्लोक, पहिला श्लोक म्हटला, त्यांचं समाधीतून उत्थान झालं. थोड्या वेळ ते म्हणू लागले श्लोक, थोड्या वेळ त्यांच्या नृत्य केलं. ते श्लोक म्हणत असताना पुन्हा एकदम असे उदास झाले आणि पुन्हा समाधीमध्ये जाऊन ज्याला बसण्याची त्यांची प्रवृत्ती व्हायला लागली. दुसरा जो श्लोक शिकवलेला होता, अहो बकीयं स्तनकालकूटं जिहांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिं धात्युचितां ततोऽन्यं कं वा दयालुं शरणं भजेम. पुतना मावशी स्तनामध्ये विष भरून याला पाजायला आली होती. तिचं प्रेम लय होतं चाललं होतं. पाजायला आली, मारण्याच्या उद्देशानं आली, पण मारण्याच्या उद्देशानं आलेल्या त्या पुतनेला भगवंताने कृपा केली आणि कृपा करून आईला जे स्थान द्यावं ते स्थान त्या पुतनेला दिलं. तो सनकादिकाच्या नियमाने सायुज्य संरक्षण दिलेला पुतनेची विषाची स्तनपाने मारू आली. स्तनामध्ये विष भरून जी मारण्याकरता आली होती, मग ती मारण्याकरता त्याच्याकडे जाते. तिला सुद्धा जो सायुज्यता मुक्ती देतो, एवढा कृपाळू, एवढा दयाळू जगामध्ये दुसरा कोण आहे. लेभे गतिम
सीतां ततो निमकं वादालुं शरणं वदेम. असा दुसरा कोण दयाळू आहे की त्याला शरण जावं? याच्यासारखा दयाळू, याच्यासारखा कृपावंत, याच्यासारखी कृपाळू माऊली जगामध्ये दुसरी कोणी नाही. म्हणून शुकाचार्यांच्या लक्षात आलं या श्लोकातून की हा कृपाळू आहे, हा दयाळू आहे. निर्विकल्प समाधीचा त्याग केला मला शुकाचार्यांनी, आणि याची भक्ती करण्यासाठी, कथेचं अध्ययन करण्यासाठी, भागवत शिकण्यासाठी व्यासांच्या आश्रमात येऊन राहिली. व्यास बाप होता म्हणून नाही, याच्या कथा शिकण्यासाठी, कथेचं अध्ययन करण्यासाठी. असा हा कृपाळू आहे. याचा कृपाळूपणा कळाल्यानंतर निर्विकल्प समाधीमध्ये असलेला महात्मा सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतो. तुमच्या आमच्यासारखे आकर्षित होतील याच्यात काय नवल आहे? कारण हा आहेच तसा अतिशय कृपाळू आहे, कृपावंत आहे. म्हणून तुकोबाबाई म्हणतात की अशा प्रकारची कृपाळू असलेली माऊली या विठाई वाचून जगामध्ये दुसरी कोण आहे? ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. विठ्ठल विठ्ठल शास्त्र सांगतं, पुराण सांगतात की हा कृपाळू आहे. पण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तु सिद्धी किंतु लक्षण प्रमाण. काय कशावर हा कृपाळू आहे? काय प्रमाण आहे त्याला? कोणावर कृपा केली यांनी? कृपाळू म्हणतात, पण याचं कृपाळूपण कशावरून सिद्ध होत आहे? त्याच्या कृपाळूपणाची सिद्धी तुकोबाबाई करतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये.
की भक्तांनी त्याला शरण गेलेल्याने त्याचं नुसतं स्मरण जरी केलं, स्मरण केल्याबरोबर धावत जातो आणि धावत जाऊन त्याला मिठी घालतो. करिता आठव आठव करिता धावोनी कव घाली, धावत जाऊन त्याला मिठी घालतो, त्याचा अंगीकार करतो, त्याचा स्वीकार करतो. मग असा कृपाळू कोण आहे सांगा ना? स्मरण केल्याबरोबर धावत जातो, स्मरण करायलाच उशीर. ज्या वेळेला महाभारतातला प्रसंग आठवा ना, हस्तिनापुर मध्ये कौरवाच्या सभेमध्ये धृतराष्ट्र सिंहासनावर बसलेला असताना या सभेमध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य ही सगळी मंडळी उपस्थित असताना दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीला तिथं आणण्याची आज्ञा दिली. बघा, नुसतं आज्ञा दिली असं नाही, तिला आणलं. या अगोदरचं सगळं तुम्हाला माहिती आहे. युद्ध झालं, युद्धक्रीडा झाली, त्याच्यामध्ये हे पांडव सगळे हारले, त्या शकुनीनं कपट केलं वगैरे सगळं ते झालं. सगळं हारल्यानंतर पांडव तो युधिष्ठिराने स्वतःला डावावं लावलं, स्वतःला हरून घेतलं, भीमाला लावलं, अर्जुनाला लावलं, नकुल सहदेवाला लावलं, द्रौपदीलाही डावावं लावलं. द्रौपदीला ज्या वेळेला हारला, दुर्योधनाने आज्ञा दिली की आता ती माझी दासी झाली, तिला इथं घेऊन या. दुःशासन गेला, तिला वडील सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणल्यानंतर द्रौपदीने काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर काही कोणी दिलं नाही. पण दुष्ट असणाऱ्या दुर्योधनाने सांगितलं हिचं वस्त्र हरण करा म्हणून. दुःशासनाला आज्ञा दिली आणि दुःशासन उठला. वस्त्र ओढण्यासाठी धावला. द्रौपदीला वाटत होते कसं काय शक्य आहे? हा दुर्योधन जरी मूर्ख असला, दुःशासन जरी मूर्ख असला, तर या सभेमध्ये बसलेले सगळे मूर्ख नाहीये. आपले सासरे कोण? धृतराष्ट्र सासरा आहे. तो कसं काय हात लावू दे, वस्त्रात हात लावू दे? पण काय आंधळत होते, आंधळत होत, काहीच म्हटलं नाही. मग कृपाचार्याकडे पाहिलं, कृपाचार्य कुलगुरू आहे, त्यांनी खाली मान घातली. द्रोणाचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्य तर दोन नाते होते द्रोणाचार्यांच्या सोबत, बापासारखेही होते आणि सासऱ्यासारखेही होते. कारण द्रोणाचार्य हे द्रुपदीचे पिता, जे द्रुपद राजा, त्यांचे अतिशय जीवश्च कंठस्थ मित्र होते. गुरुकुलामध्ये सोबत राहिलेले होते. त्यामुळं द्रोणाचार्य हे द्रौपदीकडे पाहत असताना पुत्री म्हणून पाहत होते. आणि ती द्रौपदी अर्जुनाची पत्नी असल्यामुळे अर्जुन हा शिष्य आहे, पांडव हे शिष्य आहेत, आणि शिष्यांची पत्नी, शिष्य हा पुत्र समान असतो. आणि शिष्य जर पुत्र आहे तर पुत्राची पत्नी ही कोण असते? सोने. आणि ते द्रोणाचार्य सभेमध्ये उपस्थित आहेत. पण त्यांच्याकडे पाहिजे त्यांनी माणूस खाली मारला. हे सगळे जरी असलं पण आपल्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ कोण आहे? पितामह भीष्म आहे. भीष्म हे नाव काय पाळण्यातलं नाही. भीष्माने खाली मान घातली. कुणीच मला सहकारी नाही झालं द्रौपदी. तिच्याच घरात कुणीच नाही सहाय्य झालं. तिला वाटलं नाही तर नाही, आपले
सिंहासारखे असणारे 5 पती आहेत. त्यांच्याकडे पाहिलं बरं, त्यांनी खाली माना घातली. धर्मराज, युधिष्ठिर, त्यांनी खाली मान घातली. बलवान भीम, त्या भीमानं मान खाली घातली. नकुल सहदेव ते तर दादाच्याच मागं पाय घेऊन चालत होते. दादा म्हणेल तीच पूर्व दिशा. पण ज्या अर्जुनाने स्वतःच्या बाहुबलाने प्रतिज्ञा पूर्ण करून या द्रौपदीला जिंकलं, त्या अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनानंही मान खाली घातली. मग द्रौपदीच्या लक्षात आलं, यातलं आपल्या कुणीच कामाला येणार नाही. कुणीच आपल्याला सहकार्य करणार नाही. आणि तो दुःशासन ज्या वेळेला साडी ओढायला लागला, वस्त्र ओढायला लागला, त्यावेळेला लक्षात आलं की आपला फक्त आणि फक्त वाली कोण आहे? भगवान आहे, परमात्मा. आणि त्याचं स्मरण केलं. स्मरण केल्यामुळे भगवान अंबर अवतार धारण करून प्रगट झाले. कोठे गुंतला वनवासामध्ये असताना चातुर्मास सुरू झाला. आणि चातुर्मासाच्या सुरुवातीला एके दिवशी दुर्वास ऋषी हस्तिनापूरमध्ये आले. हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी एक घोषणा केली की जो कोणी आहे का असा माकालाल की जो 4 महिने माझी काय करेल? सेवा करेल. आहे कोणी हस्तिनापूर मध्ये असं की माझ्या शिष्यासह जो काय करेल? सेवा करेल. 1 दिवस नाही, की महाराज लोकांना सांभाळणं अवघड असते. जावयापेक्षा जास्त ताप असतो. आणि 1-2 दिवस नाही, बघ 27 नाही ना, 4 महिने सांभाळायचंय. साधू संतांची सेवा करण्याची उत्सुकता, उत्साह लोकांना राहतो. पण कोण साधू आहे नाव ऐकलं, दुर्वासांचं नाव ऐकलं की लोकांनी दरवाजे बंद करायचे. कारण त्यांचं आज थोडं काही चुकलं
की शाप म्हणजे त्यांच्या जिभेवरच. त्यांना राग येणार शाप द्यायला काही वेळच लागत नव्हता, हे सगळ्यांना माहिती होतं. म्हणून ते दुर्वासाच्या दुरूनच राहत होते. दुर्वास म्हटलं की कोणाची काही हिंमत होईना. पण मग शकुनीला कळालं आणि शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तू सेवा करायला तयार हो. ती म्हणले मामा तुमचं काय डोकं फिरलं का काय? ते दुर्वास आहे, दुर्वास. अरे असू दे दुर्वास, मला माहिती आहे ते दुर्वास आहेत म्हणून. पण जर आपण त्यांची जर सेवा केली मनोभावे आणि ते जर का प्रसन्न झाले, पांडव संपलीच. म्हणजे काहीतरी त्यांच्याकडून वर मागायचं, वरदान मागायचं आणि पांडवांना खलास करायचं, या उद्देशाने असं मनामध्ये कपट भाव ठेवून दुर्योधनाला काय केलं, सेवा करायला तयार केलं. दुर्योधन गेला, पायाला लागला, महाराज मी तुमची सेवा करायला तयार आहे. कोण तू? दुर्योधन. दुर्योधन तो तुला माहिती आहे मी कोण आहे? तुम्ही हा माहिती आहे. कोण आहे? दुर्वास ऋषी. आणि माझं नाव कळालं तरी माझी सेवा करायला तयार झालं म्हणे. हा करीन तुमची सेवा, काही कमी पडू देणार नाही. नाही कमी पडू देणार. काय नाही कमी पडू देणार. माझी एकट्याची सेवा नाही करायची, मग 1000 शिष्य आहेत माझ्यासोबत. माझ्यासोबत माझ्या शिष्याचीही सेवा झाली पाहिजे. करीन म्हणे महाराज. आणि हे बघ, माझा जेवणाचा काही असा ठराविक वेळ नसतो. भूक लागली की मी जेवण करत असतो. आणि मला शिळ चालत नाही. मला जेवायला भूक लागेल त्यावेळेला ताजं भोजन पाहिजे, करीन व्यवस्था. आणि जे पाहिजे मागेल ते पाहिजे त्याचीही व्यवस्था करेन. आणि जे माझ्या ताटात असेल ते सगळ्या शिष्यांना पाहिजे त्याची पण व्यवस्था करेन. जेवढ्या अटी त्या दुर्वासाने घातल्या तेवढ्या अटी दुर्योधनाने काय केल्या, मान्य केल्या. आणि सगळ्या अटी मान्य करून दुर्योधन सेवा करायला तयार झाला. 4 महिने सेवा केली, काहीच कमी पडू दिलं नाही. ज्या वेळेला जे मागतील त्या वेळेला ते तयार. नुसतं दुर्वासांनाच नाही, सगळ्या शिष्यांना एवढी सेवा केली. 4 महिने झाले. आता खाल्ल्यानंतर मग आता मी होतच. दुर्वास प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन दुर्योधनाला म्हटले, दुर्योधना माग, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. काय पाहिजे, काय हवंय तुला? वरम भोई, वर माग. त्यांनी सांगितलं, गुरु महाराज तुमची सेवा मला घडली त्याच्यातच मी प्रसन्न नाही. आमचं खूप मोठं भाग्य आहे की तुमच्यासारख्या संतांची, साधूंची, महात्म्याची सेवा करण्याचा योग आला. आता मला तशी काही मागायची तर इच्छाच नाही, पण असं वाटत होतं की जर माझे बंधू पांडव जर इथं असते तर त्यांनाही सेवा घडली असती. माझी अशी अपेक्षा आहे की तुमची सेवा त्यांनाही घडावी आणि त्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेच त्यांच्याकडे जावं, भोजनासाठी आणि भोजन मागून करण्यात सेवेची संधी द्यावी. दुर्योधनाला माहिती होतं की आता निघाले की पांडव जिथं आहे तिथपर्यंत जाईपर्यंत बरोबर मध्यरात्र होती. आणि मध्यरात्रीमध्ये हे वनवासात असताना, अरण्यात राहत असताना या 1000 शिष्याची आणि दुर्वासाची पांडव जेवणाची व्यवस्था करू शकत नाही. आणि जर जेवणाची व्यवस्था नाही झाली तर शाप देतील आणि शापानं मरून जातील, भस्म होतील. हा मनामध्ये भाव. पण आता खाल्लेलं होतं ना, आणि त्याने असं मागितलं, ठीक आहे म्हणे दुर्योधना, तुझी इच्छा आहे की आम्ही पांडवांकडे जावं आणि रात्री जाऊन भोजन मागावं म्हणे. हा, पण एवढं लक्षात ठेव दुर्योधना, तू जे म्हणतोस तसं मी करीन, पांडवांचा छळ करीन. पण एवढं ध्यानात ठेव, पांडवांचा पाठीराखा परमात्मा आहे. मीच काय, माझ्यासारखा
पांडवांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आता तुझं अन्न खाल्लेलं असल्यामुळं तुझे मनशील त्याप्रमाणे पांडवांचा छळ करायला जाईल, नाही असं नाही जाईल, पण एवढं लक्षात ठेव, पांडवांना काहीच होणार नाही. दुर्वास गेले. त्यांचे जेवण वगैरे सगळे झालेले होते. सूर्याने एक थाळी दिलेली होती. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ती थाळी द्रौपदीनं धुतली आणि ती पालती घालून ठेवली. ती फक्त दिवसा अन्न देत होती, रात्री देत नव्हती. आणि ती थाळी एकदा धुवून ठेवली, सगळं झालं. मग पुन्हा अन्नाचं काय, तिथं काय गाव नव्हतंच, ते जंगलात राहत होते, तिथं कशाचं काय अन्न बिन्न, तेच फळं फुलं काय पानं बिणं असे झाडाचे खायचे आणि उपजीविका करायचे. आणि 10-10:30च्या टायमाला गेले वासंत रात्री. त्यांचे जेवण झालेले होते. कोण नामस्मरण करीत होतं, कोण नित्यनेम करीत होतं. सगळं त्यांच्या परीनं त्यांचं परमात्म चिंतन चालू होतं सगळ्यांचं. आणि तेवढ्यात हे तिथं गेले. आवाज दिला आणि धर्मराज युधिष्ठिर बाहेर आले. कुठे याच्या पाहतात तर दुर्वास ऋषी. आणि या टायमाला एकटे नाही, 1000 शिष्य सोबत आहेत. दुर्वास ऋषी पाहिल्यानंतर युधिष्ठिराने साष्टांग दंडवत घातले, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सांगितलं की महाराज आपण आलात, भाग्य आहे आमचं, तुमचं दर्शन झालं, फार आमचं पुण्य उदयाला लाभलं. कारण संतांची भेट होण्याकरता काय भाग्याचा उदय, भाग्याचा उदय म्हणावा लागतो. असं थोडंसं त्यांची स्तुती केली. या महाराज बसा, आसन वगैरे द्यायला लागला युधिष्ठिर. दुर्वासाने सांगितलं, धर्मराजा युधिष्ठिरा, काय महाराज, काय करू महाराज, काय सेवा करू? ही स्तुती पूजा घेण्यासाठी तुझ्याकडे आलेलो नाही. मग आम्हाला भुका लागल्या, भोजन हवंय आणि आम्हा सगळ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. भोजन भोजन म्हटल्यानंतर युधिष्ठिराला घामच आला. जंगलात आणि आता रात्री भोजनाची व्यवस्था कशी करायची बरं, नाही म्हणावं तो लगेच शाप तयारच असतो कधी त्यांना त्यांच्याकडे. कारण तपस्वी होते ना, आपल्यासारखे नुसते कीर्तनकार नव्हते. युधिष्ठिर घाबरलास. बरं ठीक आहे महाराज, ठीक आहे, व्यवस्था कर. आमचं थोडंसं काही आर्निक वगैरे राहिलेलं आहे, तेवढं आम्ही जातो गंगेवर, तेवढं ते आमचं काही नित्यनेम आहे तेवढं पूर्ण करतो आणि भोजनासाठी येतो. तोपर्यंत तुझी जेवणाची व्यवस्था करून ठेव. झालं, गेले. युधिष्ठिराला आता संकटच पडलं, काय करायचं. खालीच बसला चक्कर येऊन. द्रौपदी आणि काय झालं स्वामी, काय झालं स्वामी, काय झालं, काय झालं, काय काय व्हायचं राहिलंय आता. उरकलं सगळं आपलं आता. अहो काय झालं, दुर्वास आले, दुर्वास हो ते पाहिलं मी, पण काय म्हटले, काय नाही भोजनासाठी आले. द्रौपदी भोजन तयार कर, भोजन तयार कर. म्हणजे मी करते पण आणा, मी गृहिणी आहे, आणून द्यायचं काम तुमचं आहे, ते स्वयंपाक करायचं काम माझं आहे, तुम्ही आणा. आता हे कुठून आणतील मध्यरात्री, आता हे कुठून आणणार आहेत काय. संकट भारी पडलं. आता काय करावं, काय करायचं ते तू कर म्हणे. आता आमचे तर सगळे विलाज आता खोंटलेले, सगळ्या भीमाला कळालं, अर्जुनाला कळालं, सगळ्याच्या तोंडचं पाडीच कळालं. पण मग शेवटी द्रौपदीचा कृष्णावर भगवान श्रीकृष्ण विश्वास होता. संकटाच्या वेळी त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कोण पाठीराख आहे. हात जोडले, डोळे झाकले आणि हाक मारली, कृष्णा म्हणून हाक मारली. ती ना संपसतो तर लगे पुढे उभा.
नाम घेतात तो जवळी, बहु भला कानो बळी. नाम घेतात तो जवळी. नुसतं स्मरण केलं की धावून येतो. द्रौपदी नुसती हाक मारली, कृष्णा म्हटली की लगेच समोर कृष्णाने विचारलं, काय द्रौपदी कशाला हात मारलीस? कृष्णा, अरे दुर्वास ऋषी जेवणासाठी आले. द्रौपदी, काय भाग्य आहे ग माझं. अगं घरी जेवायलाच बसलो होतो, रुक्मिणीनं ताटच केलेलं होतं. असं पाणी फिरवलं, संतांच्या नामाचा घोष केला आणि घास मोडला आणि तोंडात घालला. तेवढ्यामध्ये तुझी हाक ऐकू आली. भाणी टाकून या धावे ऐसा कुपेचा सागर. तिथंच तो घास टाकला आणि ताटावून उठून आलो तुझी हाक ऐकून. पण काय माझं भाग्य, तिथं फक्त मी एकटा जेवत होतो, रुक्मिणी वाढत होती. पण इथं आल्यानंतर आता दुर्वासासारख्या महात्म्याच्या संगतीत पंगतीत बसून मला आता संत संगती व पंक्तीचाही लाभ आहे. असं भगवान श्रीकृष्ण म्हटल्यानंतर द्रौपदीच्या डोळ्यात पाणी आलं. कृष्णा, काय बाकीच्याच सोडून ते पण तू सुद्धा माझा अंत पाहतोस. अरे तुला जेवायला बोलवलं नाही, तुला जीव घालायला बोलवलंय. ठीक आहे म्हणे, मी त्यांना जीव घालतो, पण मला तू जीव घाल ना. कृष्णा, काहीच नाही घरी, काहीच नाही घरात, काय तुला जीव घालू? असेच म्हणे काही नाही, कारण माझं ठरलेलं आहे. मी देतो पण अगोदर घेतो. नामदेव काय म्हणतात माहिती, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. मला अगोदर काहीतरी द्यावं, काहीतरी दे, थोडं तरी दे. अरे पण काहीच नाही, काय देऊ तुला? बघ ना काही असेल ना, आणखी थाळी कुठे बघ. काय मला एवढी चाणाक्ष, एवढी हुशार होती द्रौपदी. 1000 माणसांना एकटी जीव वाढत होती. आपले 100 माणसं बसले तर 10 कोणा नावच नाही. एकटी द्रौपदी 1000 लोकांना कशी जीव वाढीत असेल? कोणाच्या ताटामध्ये काय कमी आहे तिला कसं कळत असेल? पण अशी चाणाक्ष असणारी द्रौपदी, पण कसं तिच्याकडून ते नेमकं ते थाळी धुताना एवढं खरकट राहिलं होतं. एक पान चिटकून राहिलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ते पाय ना, नाही काहीच नाही म्हणते. ते काय ते आहे ना, ते काढते. ते वाळवून गेलं तर पार त्याचं नकानं खरडून काढलं आणि घेते हातावर. मन संकल्प की अनेन नैवेद्येन भगवान श्रीकृष्ण प्रियताम, मन तसा संकल्प करायला लावला. ते वाळलेलं भाजीचं पान धुतल्यानंतर चिटकून राहिलेलं ते पान संकल्प करून भगवान श्रीकृष्णाचे काय केलं, हातावर ठेवलं. विश्वात्मा श्रीकृष्ण परमात्मा प्रियतम असा संकल्प केला. भगवंतांनी ते पान तोंडात टाकलं, ते ग्रहण केलं आणि तृप्तीचा ढेकर दिला. तिकडं ते आंघोळ्या करत होते गंगेत, तिकडच त्यांची पोट फुगली. तिडीकच लागली पोटाला अशी. शिष्य
काही शिष्य एक दोन दोघ जण गुरु महाराज पोट तर आमचे फुगले तो आणि तिकडं तुम्ही जेवायला स्वयंपाक करायला सांगितलेलं आणि तिकडं आता जाऊन काय खायचं. बरं ते त्यांचं झालं असं शिष्याचं असं नाही, दुर्वासांचंही पोट असं फुगलेलं होतं. दुर्वासांना म्हटलं आता जर आपण तिथं गेलो, जेवण एवढ्या रात्रीच आपण तयार करायला लावलेलं आहे आणि त्यांनी जर केलेलं असलं जर आपण नाही खाल्लं तर भीमा तर गजानच झाली. ते दुर्वासाशी शिष्याला घेऊन तिथून तिकडच निघून गेले, तिकडे आश्रमात गेलेच नाही. मला हे पुढचं सांगायचं नव्हतं काय, पण आला आता बघा म्हणून सांगितलं ते. मला सांगायचा माझा मुद्दा हाच होता. द्रौपदीला नुसती हाक मारली, नुसतं कृष्णाचं स्मरण केलं की हाक मारल्याबरोबर हा धावत गेला आणि पुढे उभा राहिला. अतिशय कृपाळू आहे. कविता आठव धावनिया घाली काय झालं एकदा, हे पांडव द्वैतवनातच असताना धुंदुरमास सुरू होता. धुंदुरमास म्हणजे चातुर्मास संपला का नंतर तो महिना असतो बघा. ते पंढरपुरामध्ये सगळे लोक मग ते देव तिकडं ह्याच्यात गेलेला असतो, कुठं गोपाळपूरला. अशा प्रकारची मान्यता करून सगळे मग ते वांग्याची भाजी वगैरे करून ते लोक तिथं जेवायला जातात भोजन करण्यासाठी. आणि प्रिय व्यक्तींना अशा प्रकारचं जेवणासाठी पाचारण करत असतात त्या धुंदुरमासामध्ये. आता पांडवांचा दरवर्षी पांडवांचा सगळ्यात प्रिय म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. सगळ्यांचं प्रेम होतं देवावर आणि म्हणून सगळे देवाला जेवायला बोलवायचे. पण नेमकं त्या वर्षी ते वनात ते धुंदुरमास संपत आला आणि धुंदुरमास संपत आल्यानंतर एक दिवशी असं विचार करत बसले होते ते युधिष्ठिर धर्मराज. असं वाटायचं मनात काय दुर्भाग्य आपलं, दरवर्षी आपण देवाला जेवायला बोलवायचो पण आता उद्याच धुंदुरमास संपणार, शेवटचा दिवस धुंदुरमासातला. या वर्षी आपण देवाला काही जेवायला बोलावलं नाही. अशी खंत वाटत होती म्हणत असे उदास होऊन खिन्न होऊन बसले होते. भीम दादा जवळ गेले. दादा म्हणजे आपण भीम दादा म्हणतो पण युधिष्ठिर भीमाचा दादा. आणि भीमानं युधिष्ठिराजवळ जवळ म्हटले की दादा काय झालं, काय दुखतंय का काही. नाही काही दुखत नाही. असे उदास का बरं झाले, मागचं काही आठवलं का. नाही मागचंही काही नाही आठवलं. मग कारण मागच्या ज्या घटना सगळ्या घडल्या होत्या त्या आठवल्यानंतर उदास व्हायसारख्याच होत्या ना सगळ्या. नाही मागचं काही नाही आठवलं पण मग असे उदास होऊन का म्हणून बसले. अरे आपण प्रत्येक दरवर्षी देवाला जेवायला बोलवायचो धुंदुरमासामध्ये. उद्या धुंदुरमासाचा शेवट आहे आणि यावर्षी आपण देवाला नाही बोलवू शकतो. किती दुर्भाग्य आपलं. ते म्हणे असं आहे हा अजून उद्याचा दिवस आहे ना. हा मग काय तयारी जेवणाची, देवाला आणायचं का माझ्याकडं खरंच. अरे पण आपण कुठं द्वारका कुठं आणि द्वार घेऊन तो कधी येणार. तुम्ही त्याची काळजीच करू नका. तुम्ही फक्त उद्या भोजनाला बोलवायचं ना. हा तुम्ही तयारी करा. झाली तयारी केली. सकाळी म्हटले भीमा आता तरी जायला बोलवायला तू अजून इथंच आहेस. ते म्हणे तू जेवण तयार झालं का, जेवण झालं मला सांगा.
युधिष्ठिराला वाटलं किंवा इथं कुठेतरी भगवान श्रीकृष्ण आलेले असतील, भीमानं पाहिलं असेल आणि म्हणून म्हणत असेल किंवा तुम्ही जेवण तयार करा आणि मी मग जातो बोलवायला. झालं, द्रौपदीला सांगितलं, भोजन तयार झालं. ताटं करा म्हटल्यानंतर ताटं तयार केली. भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं पहिलंच ताट, युधिष्ठिराचं, भीमाचं, सगळ्याचे ताटं करा. भीमाचं, अर्जुनाचं, नकुलचं, देवाचं, असे 6 ताटं तयार झाले सगळे. आणि मग आता युधिष्ठिराला सांगितलं, अरे भीमा आता तरी बोलव ना. आणि मग भीमा आत गेला घरात. ती भीमाची भली मोठी गदा भीमानं हातात घेतली. देवाला बोलवायचं नाही, गदा घेऊन कुठे निघालाय. तो त्या पर्णकुटीच्या दारात आला भीम. अशी बोललो, फार मोठी गदा होती भीमाची. 70 हत्तीचं बळ भीमाच्या अंगात होतं. एक हत्ती जर असला सामान्य हत्ती, असे मोठी मोठी झाडं उपटून टाकतो. काय ताकद असते हत्तीमध्ये. आणि असं एका हत्तीचं नाही, 70 हत्तीचं बळ होतं, ताकद होते भीमा. ते सुधारच पेला होता ना. नाही म्हणजे इतिहास आहे ना, खरंच सुधारच पेला होता. तो पाताळ लोकात गेला होता, नाग लोकात गेला होता आणि मग तिथं सुधारच त्याने दिला होता, अमृत होतं. त्याच्यामुळे त्याला ताकद आलेली होती. आणि गदा घेतली अशी एवढी मोठी गर 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 गदा फिरवली. काही समजा नाही काय करू लागला, काय लक्षातच आहे ना. आणि अशी पुंकन अशी वर गदा जोरात फिरली ना भीमानी. ती गदा एवढी मोठी गदा, ती इतकी उंच गेली, एवढीच लागली दिसायला. नंतर दिसना झाली. बघाच वेळ ती दिसलीच नाही. आणि थोड्या वेळानं मग ती खाली येताना दिसायला लागली. अरे आली की गदा म्हटलं की ती गदा पाहून लगेच खाली जाऊन उभा राहिला. त्या गदेच्या खाली जाऊन उभा राहिला आणि कृष्णा म्हणून आवाज दिला नुसता. कृष्णा म्हणून तर भगवान श्रीकृष्ण धावत आले आणि वरच्या वरती गदा काय केली भगवान श्रीकृष्णाने, वरच्यावर अशा प्रकारची ती गदा धरली. काय भीम्या, काय नाही, दादाने जेवायला बोलवलं. कृपाळू एवढी कृपावंत असणारी मौली दुसरी कोणीच अशा प्रकारची नाही. आणखी हा कृपाळू कशावरून आहे, शेवटच्या चरणात तुका
सायुज्यता देतो म्हणजे सायुज्यता नावाची एखादी मुलगी देतो असं नाही. सायुज्यता ही काय? मुक्ती आहे, मुक्ती. 4 प्रकारच्या मुक्त्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे ज्याची आपण भक्ती करतो तो ज्या लोकात राहतो त्या लोकांची प्राप्ती होणे याला सलोकता म्हणतात. त्या लोकात गेल्यानंतर त्याचं जसं रूप आहे तशा प्रकारच्या नाही त्याच्या जवळ राहायला भेटणं याला समीपता म्हणतात. आणि त्याचं जसं रूप आहे तशा रूपाची प्राप्ती होणं तो चतुर्भुज आहे, आपण चतुर्भुज. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, आपल्या डोक्यावर मुकुट. त्यानं पितांबर धारण केला, आपण पितांबर धारण केला. त्याच्या सारखं रूप प्राप्त होणं सदृश याला म्हणतात स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे भक्त त्याच्याहून वेगळाच न राहणं, तद्रूप होणं, तद्रूपता त्याला प्राप्त होणं. बाकीच्या ह्या 3 मुक्त्या ज्या आहेत भक्त आणि देव हे वेगवेगळे असतात. पण सायुज्यता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्त आणि देव राहत नाही, भक्त देव स्वरूप होऊन जातात. त्यांना भगवत रूपता प्राप्त होते, परमात्मा रूपता प्राप्त होते. आणि या परमात्मा रूपतेलाच शास्त्रामध्ये सायुज्यता मुक्ती म्हणतात. सायुज्यता मुक्ती. नामे द्यावी सायुज्यता. नुसतं नाव घेतलं त्याचं तर तो सायुज्यता मुक्ती देतो. एवढा कृपाळू जगामध्ये कोण आहे सांगा ना? नुसतं नाव घेतलं तर सायुज्यता मुक्ती देणार आहे कोण जगामध्ये? असा नाही. अशी माझी विठाई माऊली अत्यंत कृपाळू आहे. ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. आता हे सगळे सांगितलं पण असं एखादं स्पष्ट उदाहरण एखादं त्यांनी अशी कोणावर कृपा केली ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हाके सरसी ओढे, हाके सरसी ओढे, हाके सरसी ओढे, हाके सरसी ओढे, हाके
हाके सरशी उडी घालून स्तंभ पुढे. आणखी एक उदाहरण म्हणून स्पष्टीकरण म्हणून तुकोबाराय सांगतात की हा किती कृपाळू आहे, ही विठाई माऊली किती कृपाळू आहे. हाक मारल्याबरोबर खांबाला फोडून ती प्रगट झाली. हाके सरशी उडी घालून स्तंभ पुढी. हाक मारल्याबरोबर उडी घातली आणि खांबाला फोडून अशा प्रकारची बाहेर आली. लक्षातच ये नव्हे काय भानगड आहे. हाक मारली, उडी घातली आणि खांबाला फोडलं. कुठं कोणाच्या बाबतीत कधी खांब फोडला काय मध्ये सगळं तुम्हाला सांगावं लागलं. मग त्याच्यासाठी तर हा घेतलाय. तर भक्त प्रल्हादासाठी भक्त प्रल्हादाने हाक मारली आणि त्याच्या हाकेला धावून परमात्मा आला. त्याने उडी घातली, धावून आला, खांबाला फोडला आणि बाहेर निघाला. ही घटना कृतयुगातली. पण का हाक मारली, कशासाठी खांबातून यावं लागलं, तर त्याचं असं आहे की कश्यप ऋषी आणि कश्यप ऋषीच्या अनेक पत्न्या होत्या. त्याच्यामध्ये एक दिती नावाची एक पत्नी होती आणि त्या दितीच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन दैत्य जन्माला आले. ते कसे आले काय आता सगळं आता एवढं विस्तारण नाही सांगत. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ताकदवान होते. संतानिकाचा शाप होता त्यांना, म्हणून ते देवच होते पण शापामुळे ते दैत्य योनीला प्राप्त झाले. राक्षस ताकदवान होते. त्या हिरण्याक्षानं पृथ्वीच उचलली. एकानं मला विचारलं की जर त्यांनी पृथ्वी उचलली तर मग चालला कशा तपस्वी असायचे, सामर्थ्यवान असायचे, सिद्ध असायच्या. एक मोठं रूप धारण करता येत होतं, लहान रूप त्यांना धारण करता यायचं. शक्ती होती, सामर्थ्य सिद्ध्या होत्या ना सगळ्या. मोठं रूप धारण एवढं केलं की चेंडू सारखी पृथ्वी उचलली. अशी आपण जसं ती फुटबॉल वगैरे व्हॉलीबॉल उचलतो ना तसं उचलतो ही पृथ्वी आणि पार आणि पाताळात नेऊन ठेवली. आणि म्हणून त्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी म्हणून भगवंताने वराह अवतार धारण केला. वराह अवतार घेऊन त्या हिरण्याक्षाचा वध केला, पृथ्वीचं उद्धरण केलं. पृथ्वी पुन्हा अशा प्रकारची तिच्या स्थानी आणून ठेवली. हिरण्याक्षाचा वध झाला. मग नंतर आता हिरण्याक्षाचा हा हिरण्यकश्यपू माझ्या भावाला मारलं, ते विष्णूचा मी सूड घेणार, विष्णूचा मी वध करणार, विष्णू माझा शत्रू आहे. आणि म्हणून त्याने विष्णूची जेवढी मंदिरं होती सगळी उद्ध्वस्त केली. विष्णूच्या नावाने विष्णूच्या उद्देशाने जे हवन होत होतं ते सगळे यज्ञ बंद पाडले. कारण या यज्ञातूनच त्याला शक्ती प्राप्त होते. मुळावरच घा घातला त्याने. यज्ञ करणारेच नष्ट करून टाकायला सुरुवात केली. यज्ञच नाही ठेवले, मंदिरं सगळी पाडली. तुम्हाला मंदिरं बांधायचे माझे, तुम्हाला होम हवन करायचं तर माझ्या नावाने माझ्या उद्देशाने, आणि तुम्ही जर माझी मंदिरं बांधली, माझं हवन केलं, माझं भजन करायचं. ते विष्णूचं भजन नाही, रामकृष्ण हरी नाही, हिरण्यकश्यपू असं भजन करायचं. ते हरिपाठ नाही, हिरण्यकश्यपू पाठ. आणि जो मला गाईल, माझं जो वर्णन करील त्याला ते मागल ते मी देईल, असं त्यांनी सुरू केलं.
आता तो ताकद होती त्याच्यामध्ये, त्रैलोक्यावर त्याने कब्जा केलेला होता. आणि त्या शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून त्याने तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन वरदान प्राप्त केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, वर मागितला, मला केव्हा तुम्ही मला अमर करा. डोकं बी काय का तुला काही अमर करा. अमर म्हणजे अमर तर सगळे अमरच आहे तसे स्वरूपाने, पण त्याला जे अमर व्हायचं होतं ते आत्मदृष्टीनं नाही, देहदृष्टीनं. म्हणजे त्याला देह अमर करायचा होता. आता देह कसा काय अमर होईल बरं? जन्माला आलेला तो नष्ट होणार, त्याचा स्वभाव आहे, हा नियम आहे. ज्यातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितो नसि. जे जन्मलेलं आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे. आता ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे वेड्या, तू मला मागतोस अमर कर. अरे मलाच मरावं लागतंय. अब्रह्म भवना लोका पुनरावृत्ती अर्जुन. अरे मला जर तुला अमर करता आलं असतं तर अगोदर मी अमर झालो नसतो का? दुसरं माग काहीतरी त्याला अमर व्हायचं होतं, पण दुसरं मागितलं, पण अमर होण्याच्या दृष्टीनंच मागितलं. मग तुम्हाला अमर नाही करता येत ना? नाही, दुसरं मागतो दुसरं. मग मला द्या असं वरदान. काय वरदान? की मला मनुष्याच्या हातातून मृत्यू नको, देवाच्या हातून मृत्यू नको, पशुच्या हातून मृत्यू नको, तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्या जीवाकडून मृत्यू नको. तथास्तु. मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको, मला रात्री मरण नको, मला दिवसा मरण नको, मला जमिनीवर पृथ्वीवर मरण नको, मला आकाशात मरण नको, मला देवाकडून मरण नको, मला दैत्याकडून मरण नको, मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको. तथास्तु. गेली निघून. पण मग ताकद. आणि मला अजून एक वरदान मागितलं की सगळ्या जीवावर माझं आधिपत्य असावं, असं वरदान द्या. आणि मग त्रैलोक्याचा अधिपती झाला तो. आणि सगळी विष्णूची मंदिरं, सगळे भजन, सगळे कीर्तन, सगळे यज्ञ हे सगळे बंद पाडले. काय त्याचं दुर्दैव, त्याच्याच पोटी असं पोरग जन्माला आलं, असा पुत्र जन्माला आला की तो भगवान विष्णूचा अनन्य भक्त. अखंड नामस्मरण मुखामध्ये, अखंड नामस्मरण. नाम मुखातून खंडितच होत नव्हतं. लहान होतं, लहानपणापासूनच नामस्मरण सुरू. कोणी शिकवलं, काय शिकवलं, काय कळतच नव्हतं. त्याला लहान आहे बा, समजत नाही. सुरुवातीला वाटलं असं, आता मोठं झाल्यावर कळत त्याला आपण कोण आहे, आपण काय करायला पाहिजे, लक्षात येईल. थोडंसं मग त्याला मोठं, जसं हळूहळू मोठं व्हायला लागलं, त्याला शिकवायला लागले किंवा असं नाही, आपल्याला असं नसतं, आपण दैत्य आहे, आमकं आहे, तमकं आहे, त्या विष्णूचं आपलं जमत नाही, तो आपला शत्रू आहे. आम्ही शिकवायला सांगायचा प्रयत्न केला, पण काय मिळत बसा ना, तो ऐकायलाच तयार नाही. त्या हिरण्यकश्यप म्हणजे बापानं सांगितलं, त्या आईला सांगायला लावलं, मावशीला सांगायला लावलं, आत्याला सांगायला लावलं, सगळ्यांनी सांगून पाहिलं, पण कोणाच त्यानं ऐकलं नाही. त्याला वाटलं ठीक आहे आपण नाही, पण मग त्याला आपण स्वनागाच्या हातानं त्याचे काय करू, कान टोचू. म्हणजे आपण त्याला काय करू, शाळेत घालू. घरचे पोरे ना, घरच्यांचं जरी नाही ऐकलं तरी मास्तरचं ऐकावं लागतं. पण त्याला शाळेत टाकलं. शाळा म्हणजे कोणाची? शुक्राचार्यांचे 2 पुत्र होते, षंड आणि अमर्त नावाचे. आणि त्यांच्याकडं शाळेत गुरुकुलात पाठवलं प्रल्हादाला. त्यांनी शिकवायचा प्रयत्न केला, त्यांनी जे शिक्षण दिले ते शिकायचं, पण हे आपलं नामस्मरण करायचं. त्यांनी सांगितलं नामस्मरण सोड बाबा, तू नामस्मरण करू नको, आपलं तसं नाही, आपली परंपरा वेगळी आहे. पण त्यांनी कसली परंपरा सांगितली, त्यांनी काही ती परंपरा ऐकून घेतली नाही. तो काय नामस्मरण सोडायला तयारच नाही. त्याने तर नामस्मरण सोडलं नाही, पण त्यांनी तिथले गुरुकुलातले शाळेतले पोरं बिघडले.
रिकामी वेळ असली की तो बसायचा, पोरांना सांगायचा, पोरांना उपदेश करायचा, त्याचा ऐकून पोरं लागायचं नामस्मरण करायला. एके दिवशी आता बरेच दिवस शाळेत गेल्यानंतर हिरण्यकश्यपूने चौकशी केली, बोलावलं प्रल्हादाला, त्या षण्डामंताला, पोराची काय प्रगती बघावी. बापाने कसं प्रगती बघायला पाहिजे. एकदा पोरांना इथं आणून टाकलं का पुन्हा बाप येतच नाही. काय करते, त्यांची प्रगती किती आहे, त्यांना परीक्षेत मार्क किती पडले ते बघायला पाहिजे ना. ते पाहण्यासाठी त्या हिरण्यकश्यपूने काय केलं, बोलवलं आणि विचारलं, प्रल्हादा, जी पिताश्री, गुरुकुलात अभ्यास चालू आहे तुझा? हो. व्यवस्थित चालू आहे? व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित शिकवतात गुरुजी तुला? शिकवतात. काय शिकला, काय शिकवलं हे विचारलं नाही. तुला कोणतं शिक्षण आवडतं रे? तुला जे वेगवेगळं शिकवलं गेलं, तुझ्या आवडीचं शिक्षण कोणतं आहे? असं ज्यावेळेला प्रल्हादाला विचारलं त्यावेळेला आवडीचं शिक्षण कोणतं हे विचारलं. फक्त प्रल्हादाने सांगितलं, श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. ही जी नवविधा भक्ती आहे, भगवान विष्णूच्या कथा श्रवण करणं, त्याचं कीर्तन, त्याचं स्मरण, त्याचं पूजन, हे असं त्यावेळेला सांगितलं. हे शिक्षण माझ्या आवडीचं शिक्षण आहे, हे मला आवडतं असं म्हटलं. तुझ्या तळपायाची आत्मस्तकाला गेली. कसं वाटलं असं? सगळं जग आपलं ऐकतंय. विष्णूची मंदिरं पाडायला आणि विष्णूची मंदिरं पाडतंय. माझे भजन सुरू झाले तिथे सत्य माझ्याच नावाचे. हरिनाम सप्ताह नाही, हिरण्यकश्यपू सप्ताह, हिरण्यकश्यपू नाम सप्ताह. असे जिथं तिथे सप्ताह सुरू झालेले आणि आपलंच पोरगं ऐकत नाही, देवाचं नाव सोडायला तयार नाही. त्या षण्डामाताला बोललो, काय कशाला पाठवलंय आश्रमात तुमच्याकडं? आपल्या दैत्य कुळाला उचित अशा प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे तुम्ही. हा तुमचा कमीपणा आहे. त्यांनी सांगितलं, हे आम्ही नाही शिकवलं, हे कुठून शिकलंय काय माहित नाही, पण याच्यामुळे आमच्या आश्रमातले पोरं सुद्धा बिघडले असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, दुसऱ्या वेळेस ज्या वेळेला येईल त्यावेळेला हे सुधारलेलं पाहिजे. राजा होता तो, राजाचा आदेश होता. पुन्हा गेला आश्रमामध्ये. आश्रमात गेल्यानंतर तरी त्या षण्डामाताने खूप वेळा शिकवण्याचा प्रयत्न केला की तू नाव आता देवाचं घेऊ नकोस, तुझ्या बापाचं नाव घे बाबा. पण तू काय प्रल्हाद ऐकायलाच तयार नाही. अशी रिकामी वेळ असली की पूर्ण जमा करायचं नाही, त्यांनाही अशा प्रकारचं नामस्मरण करायला लावायचं. कोणाने विचार नाही कधी प्रल्हादाला, काय आम्ही दैत्याचे, तू दैत्याचाच पोरगा आहे, आपलं कुळ एक आहे, आमचे आई वडील दैत्य, तुझे आई वडील दैत्यच आहे, तुझे गुरुजी जे तेच आमचे गुरुजी आहेत. आणि हे आपल्या गुरुजीने असलं कधी शिकवलंच नाही. आणि तू हे कुठं शिकला रे? तुला कोणी शिकवलंय? हे शिकवलं कोणी तुला? जे आम्ही हे शिकलो नाही, तू कुठून शिकला हे? असं विचारल्यावर प्रल्हादाने सांगितलं, ज्यावेळेला माझे पिताश्री तपश्चर्याला गेले होते आणि तपश्चर्याला गेलेले असताना माझी आई गर्भवती होती, मी तिच्या पोटात होतो आणि आता माझे पिताश्री इथं नाहीत असं समजून स्वर्गातला राजा इंद्र त्यांनी माझ्या आईचं अपहरण केलं. माझ्या आईला तो आकाश मार्गाने घेऊन जात असताना नारद रस्त्यात भेटले. नारदाने विचारलं, काय इंद्रा, कुठं चाललास? कुठं चाललाय काय तुला घेऊन? इंद्राने हात जोडून सांगितलं, महर्षी, माझ्या मनामध्ये अशी काही दुर्वासना नाही, वाईट वासना नाही हिच्या विषयीची, पण ही गर्भवती आहे, हिच्या उदरामध्ये हिरण्यकश्यपूचा वंश आहे, वंशज आहे, अर्थात दैत्याचं बीज आहे आणि तो
पुढे शत्रूच होणार आहे. त्याच्यामुळे बीजच नष्ट करण्याचा उद्देशाने मी तिला आणलेलं आहे. तिच्याविषयी माझी काही वाईट वासना नाही. तिकडे आम्ही मागू नको का? तिच्या उदरामध्ये महान भगवत भक्त आहे. कश्यप ऋषीने आशीर्वाद दिलेला आहे महान भगवत भक्त जन्माला येईल म्हणून. आणि महान भगवत भक्त आहे, देवांच्या बरोबर ज्याची पूजा करावी अशा प्रकारचा अधिकाराचा भगवत भक्त निर्माण होणार आहे. त्यामुळे मारू नकोस. आणि मग तिथून ते कयाधूला घेऊन नारद महर्षी त्यांच्या आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर ती कयाधू नारदांच्या आश्रमात राहिली. आश्रमात राहिलेली असताना नारदांनी तिला काही भक्तीचा उपदेश केला. भक्तीचा केलेला उपदेश तो गर्भात असताना तो प्रल्हाद आणि नारदांच्या मुखातून सांगितलेला भक्तीचा उपदेश श्रवण केला. आणि नारदांनी मला हे शिकवलं गर्भात असताना. पण आई माझी दैत्य कुळातली असल्यामुळं, स्त्री स्वभावामुळं ती विसरून गेली. पण मी बालवयात असतानाचे सगळे संस्कार माझ्यावर झालेले असल्यामुळं ते माझे संस्कार ते विसरले नाहीत. मी नारदांकडून हे शिकलो. नारद ऋषी हे माझे गुरु आहे. पोरांना आनंद झाला. आणि मग पोरं त्याच्याबरोबर भजन करायचे. शंडामार्गाने निरोप पाठवला की पोरं तुमचं घेऊन जा. आमचा आश्रम बिघडावा लागला. ते तर आमचं काही ऐकत नाही. काय करायचं ते तुम्ही पहा. आणि मग त्या प्रल्हादाला घरी बोलवलं. घरी बोलवलं, त्याला पुन्हा सांगून पाहिलं तरी तो ऐका ना. मग त्याला शिक्षा देण्याचा अशा प्रकारचं ते ठरवलं. शिक्षा द्यायला लागले. शिक्षा देऊन पाहिलं पण तरी काय उपयोग ना. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भक्त प्रल्हादाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एक फुलं वाटायचं. काय केलं जिवे मारण्यासाठी? त्याला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. त्याला अग्नीनं जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्याला विष देऊन विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. सापाच्या कोठडीत टाकलं. सर्पदंश झाल्यानंतर ते तो मरेल तरी तो काही मेला नाही. मला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला तरी मेला नाही. जाळून मारण्याचा प्रयत्न केला तरी मेला नाही. त्याला असा डोंगरावरून कडेलोट केला तरी तो मेला नाही. धार धार अशा प्रकारचे चमचम चमकणारे असे ते असुर दैत्य त्याने असे शस्त्र तलवारी घेऊन त्याच्या अशा पोटात खुपसायचे तरी मेला नाही. ते शस्त्र तलवारी त्याच्या पोटातून पलीकडे निघायचे पण त्याला काहीच होत नव्हतं. काहीच होईना त्याला. परेशान झाला. अनेक उपाय केले. एक होलिका होती त्याची आत्या म्हणजे हिरण्यकशिपूची बहीण. ती त्याला त्या होली पेटवून मांडीवर घेऊन बसले त्याला मारण्यासाठी. मला ब्रह्मदेवाचं वरदान होतं तिला की अग्नी तुला काय करणार नाही, दाह करणार नाही. पण ज्या वेळेला त्या वरदानाचा उपयोग एखाद्या सज्जनाच्या नाशाकरता जेव्हा केला जातो ते वरदानच शापाच्या रूपात बदलत असतं. परिणाम प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न करायला केला तिनं. तीच जळून गेली. त्याला काहीच नाही ना. त्या हिरण्यकशिपूने त्याला जवळ बोलवलं आणि जवळ बोलून त्याच्या पायावर आपले पाय ठेवले. त्याचं मस्तक असं आपल्या हातात धरलं आणि परीर जसा कपडे पिळतो तशी त्याची मान पिळली. पण तरी काय उपयोग नाही ना. त्याला जवळ बोलवून सांगितलं काय एवढे प्रयत्न केले तुला मारण्याचे, तू मरत का नाही? का मरत नाही? काय केले बाबा? तुम्ही काय उपाय केले मला माहित नाही पण सांगा तुम्ही काय उपाय केले? अरे तुला हत्तीच्या पायाखाली दिलं तरी मेला नाही. सापाच्या कोठडीत टाकलं तरी मेला नाही. जाळू मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, कसं काय मेला नाही? कोण वाचवतोय तुला? असा कोण आहे?
त्याने सांगितलं, बाबा पिताश्री, तुम्ही म्हणता की हत्तीच्या पायाखाली दिलं, पण त्या हत्तीच्या रूपात माझा भगवान विष्णूच होता. तुम्ही म्हणता सापाच्या पोटरीत टाकलं, पण त्या सापाच्या रूपात माझा भगवान विष्णूच होता. तो मला कसं काय मारी? गजेपि विष्णु भुजगेपि विष्णु जलेपि विष्णु ज्वलनेपि विष्णु त्वयि स्थितो दैत्यमयि स्थितश्च विष्णुं विना दैत्य गणोऽपि नास्ति. गजेपि विष्णु, हत्तीमध्ये भगवान माझा विष्णूच आहे. भुजंगामध्ये सापामध्ये माझा विष्णूच आहे. तुम्ही पाण्यात म्हणून मारण्याचा प्रयत्न केला म्हणता, त्या पाण्यातही माझा विष्णूच आहे. ज्वलनेपि विष्णु, अग्नीनं जाळून मारण्याचा प्रयत्न केला म्हणता, त्या अग्नीतही माझा कोण आहे? विष्णूच आहे. विष्णु विना दैत्य गणोऽपि मयि स्थितो दैत्यमयि स्थितश्च. बाबा तुमच्यातही माझा विष्णूच आहे, माझ्यातही माझा भगवान विष्णूच आहे. एवढंच नाही, तुम्ही म्हणता ना या दैत्याने मला मारलं, तलवारी घेऊन मारलं, तलवारीनं मारण्याचा प्रयत्न केला, तर त्या दैत्याच्याही आत माझा कोण आहे? भगवान विष्णूच आहे. विष्णु विना दैत्य गणोऽपि नास्ति. त्यावेळेला मला कसं काय तुम्हाला माझा परमात्मा नाही अशी कोणती जागा आहे? तो कुठं कुठं नाही, सगळा तोच आहे. तर तो मला कसं काय मारी, कसा काय मरू दे? काय तो वाचवतो तुला? हा, तो सगळीकडे आहे. हा, ती तोही स्थित होत आहे, ते मही स्थितच हे कळलंच नाही त्याला. त्याला काय कळलं येईल? तोही स्थितो मही स्थितो, तुझ्यात माझ्यात असलं काही कळलं नाही. पण तो जो म्हटला ना की तो सगळीकडे सगळीकडे येतो, हा सगळीकडे त्या खंबात येतो. हा खंबात आहे, आणि खंबात आहे म्हटल्यावर ठीक आहे म्हणे, तुला नंतर पाहतो, अगोदर त्याच्याकडेच पाहतो. म्हणून त्यांनी गदा घेतली आणि मारली त्या खांबावर. महाराज ज्या वेळेला प्रल्हादाने सांगितलं की तो खांबातही आहे, त्या प्रल्हादाचा शब्द खरा करण्यासाठी असं सांगतात की त्या दरबारामध्ये जेवढे खंब होते त्या सगळ्या खंबामध्ये भगवंतांनी सगळ्या खंबामध्ये भगवान असे गुरु 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 करायचे. आणि त्यांनी ज्या खांबावरती गदा मारली त्या खांबातून भगवान खांबाला फोडून अशा प्रकारचे प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर कशाचं युद्ध, कशाचं काय महाराज? भगवान आल्यानंतर, भगवान प्रगट झाल्यानंतर त्याच्या शक्ती पुढे कोणाचं काय चालणार? तोही तुमचे बळ. जेव्हा आला नाही काळ, आता सगळ्या काळाचा काळ असणारा परमात्मा ज्या वेळेला प्रगट झाला, ह्याची टिमटिमी जी चालू होती तो येत नव्हता तोपर्यंतच. युद्ध नाही काय नाही. ते कोंबड्या धरणारे कोंबडीला धरतात ना, किंवा ते शिवीचं कुकरू जसं धरतात तसा धरला हवा. काही प्रतिकार सुद्धा करता आला नाही त्याला. मला तो शक्तीचा समुद्र आहे. बाकीच्या जीवांच्या ठिकाणी असणाऱ्या शक्त्या बिंदू मात्र शक्ती असते, त्यानेच दिलेली असते. एवढी एवढी दिली ते टुकटुक करतात. तो शक्तीचा सागर आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि त्याने ती फ्यूज काढून घेतलं, काय सगळी लाईटच बंद होती. नुसता असा उचलला
असं भगवान त्याला मांडीवर घेऊन बसले उंबऱ्यावर जाऊन. त्याला मारायचं होतं. तो लागला हसायला, तू मला मारू शकत नाही. म्हणजे कसं काय मारू शकत नाही? मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. काय वरदान आहे तुला? मला माणूस मारू शकत नाही, मला पशु मारू शकत नाही. त्याने सांगितलं, तुला मी कोण दिसतोय? तुला माणूस दिसतोय का पशु दिसतोय? मला पूर्ण माणूसही म्हणता येत नाही आणि पशुही म्हणता येत नाही. अर्धा नर आणि अर्धा पशु. नरसिंह आहे मी, नरसिंह. ब्रह्मदेवाने वरदान दिले, तुला माणूस मारू शकत नाही, पशु मारू शकत नाही. मी माणूसही नाही आणि पशुही नाही, मी नरसिंह आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेला कोणता जीव मला मारू शकत नाही. ब्रह्मदेवाने मला निर्माणच केलेलं नाही, ब्रह्मदेवाला मी निर्माण केलेलं आहे. मला रात्री मरण नाही, मला दिवसा मरण नाही. आता रात्र नाही, दिवस नाही, संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळची वेळ आहे ना. संध्याकाळ तुम्ही रात्र म्हणणार, दिवस म्हणणार, काहीच नाही. हे रात्रीतही नाही, दिवसातही नाही, संध्याकाळ आहे. मला देवाकडून मरण नाही, मला दैत्याकडून मरण नाही. मी देवही नाही आणि दैत्यही नाही. मला घरात मरण नाही, मला बाहेर मरण नाही. आता तुला मी जिथं बसलो घेऊन, हे घरही नाही आणि बाहेर नाही, उंबरा आहे. उंबऱ्या भारी भारी गेला, उंबऱ्यावर घेऊन बसलोय. मला आकाशात मरण नाही, मला जमिनीवर मरण नाही. आता तो आकाशातही नाही, जमिनीवर नाही, माझ्या मांडीवर आहे. मला सजीवाकडून मरण नाही, मला निर्जीवाकडून मरण नाही. मी तुला नखाने मारू लागलोय. या नखाला तुम्ही, भगवंताचे जे नख होते ना, असे सिंहासारखे असणारे ते नख सिंहाचे, त्या नखाला तुम्ही सजीव म्हणणार का निर्जीव? आपले सुद्धा जे नख असतात, या नखाला सजीव म्हणणार का निर्जीव? का आपले तर रक्त येत नाही, त्याला सजीव कसं म्हणणार? मग निर्जीव म्हणा. निर्जीव म्हणावं तर ते वाढत राहतात, त्याला तुम्ही निर्जीव कसं म्हणणार? हे नख सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. मला शस्त्रांनी मरण नाही, अस्त्रांनी मरण नाही. मी शस्त्रांनी मारत नाही, मी अस्त्रांनी मारत नाही, मी नखानी मारतोय. आणि मला असे नख घातले त्याच्या पोटात. शिवाजी महाराजांनी जसं अफजल खानाचा जाडळ काढलं बाहेर, तसे भगवान नरसिंह आणि त्याचे सगळे असे नख घालून त्याचं पोट विलीन केलं, पोट फाडलं. तो मेला. त्याची सगळी आताडी असे बाहेर काढली, पण त्याला मारलं तरी भगवंताला जो क्रोध आला होता भक्त प्रल्हादाला त्रास दिल्यामुळं, तो क्रोध काही शांत झाला नाही. असे आताडे घेतले, गळ्यात गुंडाळले आणि असे रागानं, असे क्रोधानं, असे नुसते अशी गुलगुल करत फिरत होते तिथं. सगळ्या देवांनी पाहिलं, नुसतं लागून नमस्कार केला, पण त्यांना शांत करण्यासाठी कोणी जाईना. जर शांत नाही झाले तर सगळे जगाला नष्ट करून टाकतील क्रोधानं. काय करायचं, काय करायचं? आता ब्रह्मदेव हुशार, 4 डोके ना. विचार केला, कोणी कितीही जास्त असं हे करत असला, पण सगळे लोक बायको दिसली की गाव होतात. तो विंचू असतो का नाही, विंचू त्याची कितीही नांगी वर असली, पण पान दिसली की नांगी काय होते, सरळ. तसे सगळ्या लोकांची नांगी कधी सरळ होते? बायको दिसली की त्यांची नांगी सरळ होऊन जाते. म्हणून सगळ्यांनी देवानी प्रार्थना करून लक्ष्मी आई साहेबाला पाठवलं. आई साहेब तुम्ही जा ना, त्यांना करा ना शांत. लोहीत रागवले तो लक्ष्मी आई साहेब नाही, मला माहिती आहे त्यांचा राग नेहमीच असतो, मला माहिती आहे त्यांचं काही जास्त वेळ नसतो. पण अशी आता अवतार घेतला होता देवानी, म्हणून लक्ष्मी आई साहेब थोडंसं ओवाळण्याकरता म्हणून ते करण्याकरता ताट वगैरे घेऊन गेल्या. आणि ते पाहिलं लक्ष्मी आई साहेबांनी ते देवाचं, ती म्हणले ते आमचे ते नाहीतच. लक्ष्मीला ते लोक माहिती शांताकार, ते लोक नेहमी पाहिलेलं मी असलो सिंहाचं, ते आकराळ वेगळाळ, ते सगळे आताडे बिताडे गळ्यात अडकवलेलं आणि राग असे गुरगुर करतात. ते लक्ष्मी मागच्या मागच नाही, तुमच्या तुम्ही पाहुणे काय करायचे? शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला, असं करू आपण प्रल्हादाला पुढं करू.
जरी काय अपघात झाला तरी त्याचा होईल, दैत्याचंच आहे. हुशारच देऊ सगळे. आणि जर क्रोध शांत झाला तर चांगलंच आहे. आणि मग प्रल्हादाजवळ गेले असेल, प्रल्हादा तू जातो का देवाला शांत करायला? म्हणून जातो. प्रल्हाद पुढे गेला की रागरोषण असे हिंडत होते. आणि प्रल्हाद पुढे जाऊन लगेच असा पायाला स्पर्श केला, आपलं मस्तक देवाच्या पायावर ठेवलं. आणि स्पर्श पायाला कशाचा झाला पाहण्यासाठी म्हणून देवाला पाहिलं. प्रल्हादाला पाहिलं. महाराज क्रोध कुठल्या कुठं निघून गेला. भगवंताने त्याला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवारा. त्याच्या मस्तकावरून अशा प्रकारचे हात फिरवले, त्याची मुखे घेतले. भगवान त्याला घेऊन सिंहासनावर जाऊन बसले आणि सांगितलं, अरे प्रल्हादा माझ्याकरता तुला किती त्रास झाला. अरे मी प्रसन्न आहे, वर माग, काय हवंय, काय देऊ तुला? त्याने सांगितलं, देवा मला कशाचीच अपेक्षा नाही, मी काय व्यापारी नाही की तुमची भक्ती करायची, सेवा करायची आणि त्या मोबदल्यामध्ये काहीतरी मागायचं. अरे तुला नाही गरज काही मागण्याची, पण माझ्यासाठी माग, माझ्या प्रसन्नतेसाठी माग. काय हवंय तुला, काय देऊ? तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी माग, मला इच्छा आहे तुला देण्याची. आणि मग प्रल्हादाने सांगितलं, विषय लंपट पुरुषाच्या ठिकाणी विषयाची जशी आसक्ती असते, विषयाविषयीचं जसं प्रेम असतं, तसं प्रेम तुमच्या चरणाविषयीचं अखंड माझ्या अंतःकरणामध्ये असावं. ही मागणी प्रल्हादाने केली. भगवंताने सांगितलं, अरे प्रल्हादा हे तर तुझ्या ठिकाणी आहेच, दुसरं काहीतरी माग, दुसरं काहीतरी माग. खूपच ज्यावेळेला देवाने आग्रह केला त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, देवा एक मागूस, तुमची इच्छा आहे ना मागवू? हा, एक करा देवा. काही जरी झालं तरी माझा हा देह या हिरण्यकश्यपापासून निर्माण झालेला आहे. माझा तो बाप आहे, माझा तो पिता आहे, त्याचे उपकार आहेत माझ्यावर. देवा त्यांनी भक्तांना, सगळ्या ऋषीमुनींना त्रास दिलेला आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा देवा एक कृपा करा आणि माझ्या बापाला काय करा, मुक्त करा, त्याचा उद्धार करा. अशी ज्या वेळेला ते प्रल्हादाने प्रार्थना केली, पुढे भगवान हसायला लागले मोठे मोठ्याने. काय वेडा रे प्रल्हादा तू, काय वेडा. अरे ज्या दिवशी तुझा या कुळात जन्म झाला त्याच दिवशी तुझा बापच नाही, तुझ्या बापाचा बाप असे किती 21 पिढ्या तुझ्या काय झालेले, तिकडच्या 21 आणि इकडच्या 21 मुक्त झालेले आहेत, मुक्त. कारण भक्त जिथं जन्म घेतात ते कुळ पवित्र होतं, पवित्र पवित्र ते कुळ त्यांना मुक्त करण्याची तुला मागायची काही गरज नाही. झालं वाटतंय ना. असा हा आजच्या दिवशी भगवान नरसिंह प्रगट झाले. भक्त प्रल्हादावर कृपा केली. नंतर भक्त प्रल्हाद राजा झाला आणि अखंड भक्त प्रल्हादावर कृपा राहिली. अशा प्रकारचा भगवंताचा अवतार झालेला आहे. त्या निमित्तानं आपली सेवा झालेली आहे. आपण भगवान नरसिंहाच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिक